स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. आजचा आपला टॉपिक आहे औरा. तो कशा पद्धतीने म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा तो औरा कशा पद्धतीने आपल्या जीवनावर इफेक्ट करत असतो. औरा हा शब्द कोणी कोणी ऐकलेला आहे? ओके. काही लोकांनी ऐकलं. औरा म्हणजे आभा मंडळ. जसं देवाच्या फोटोच्या भोवती एक प्रकाशाचं वलय आपण बघतो, त्याच पद्धतीने ते वलय आपल्या देखील अवतीभोवती असतं आणि त्या वलयाचा इफेक्ट आपल्या जीवनावर होत असतो. ठीक आहे. जे वलय आपण देवाच्या फोटोच्या अवतीभोवती बघत असतो, त्या फोटोच्या वलयाचा इफेक्ट आपल्या अवतीभोवती देखील होत असतो. किती लोकांना आवडेल ते औरा बघायला? ओके. तर सगळ्यात पहिले आता मी तुम्हाला हा औरा एका पॉइंट पासून प्रत्येक वस्तूला, वाहनाला, घराला, व्यक्तीला, प्रत्येकालाच असतो. आता आज एक एक मुद्दा. आता आपलं जे आभामंडळ असतं, सगळ्यात पहिले समजून घ्या की आभामंडळ क्लीन असणं का गरजेचं आहे. आभामंडळ क्लीन असणं गरजेचं का आहे? औरा लेअर आपल्या औरामध्ये 7 औरा लेअर असतात. किती? 7 औराच्या लेअर असतात. ठीक आहे. पण काय होतं, कधी कधी या औरा लेअर ब्रेक होतात. आता सर्वसामान्य व्यक्तीला औराच्या या लेअर बद्दल माहिती नसते. ठीक आहे. सर्वसामान्य व्यक्तीला औराच्या या लेअर बद्दल माहिती नसते आणि म्हणून मग व्यक्ती च्या जीवनामध्ये संकट येतात. फिजिकल किंवा काहीतरी इन्सिडेंट घडतात, आरोग्याच्या काही समस्या येत असतात. तर आपल्याला या औराबद्दल माहिती नसते आणि म्हणून मग आपण काय करतो की या आभा मंडळामध्ये जे ब्लॉकेजेस आले तर माहिती नसल्यामुळे मग ही एनर्जी 7 चक्रात येते. 7 चक्रातनं आपल्या जीवनामध्ये येते. आपण त्यानुसार डॉक्टरांकडे जातो. ठीक आहे. फिजिकल प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांकडे जातो, मेंटल प्रेस असेल तर डॉक्टरांकडे जातो किंवा आपण आपल्याला माहिती असलेल्या काही उपाय योजना करत असतो. आता इथे बघा, या ज्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत, ठीक आहे, या ज्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत, तर याला जर उपाय असता, म्हणजे जर आता इथे उपस्थित किती लोकांना बीपी किंवा शुगर सारखे आजार आहे? रेझर हँड. बीपी किंवा शुगर सारखे आजार असलेले किती लोक आहेत? चला, ग्रेट की या बॅच मध्ये तो आकडा खूप कमी दिसतोय. ओके, काही लोक आहेत, पण ऑल इन ॲव्हरेज या बॅच मध्ये तो आकडा खूप कमी आहे. तर एक लक्षात घ्या की जेव्हा बीपी शुगर तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तर मला एक प्रश्न आता तुम्हाला विचारते की ज्यांना बीपी शुगर आहे, तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन दिलं आणि ही गोळी नियमित घ्यायला सांगितली, मग काही दिवसात त्या गोळीचं प्रमाण वाढतं का? सांगा. डोसेज वाढतात का? येस. आता हे का घडतं त्याच्या मागे कारण, मेडिकल सायन्सचा अभ्यास हा फिजिकल बॉडीवर झालेला आहे. मेडिकल सायन्सचा अभ्यास कुठे झाला? आपल्या या फिजिकल बॉडीच्या एकेका वेन्सचा अभ्यास त्यांनी केलेला डॉक्टरांनी. पण आपल्या शरीरामध्ये आजार का येतात याचा जर आपण रूट कॉज शोधायचा प्रयत्न केला, तर एक लक्षात घ्या, नेचुरोपॅथी मध्ये कॉन्सेप्ट है, अगर हमारे जिंदगी में कोई रोग है, हमारे शरीर में कोई रोग है, तो उस रोग के लिए हमने कारण दिया है. कुठेतरी काहीतरी कारण दिलंय, तो लाईफस्टाईल मधनं असेल, काहीतरी असेल, पण वी आर गिव्हिंग द रिझन. जेव्हा आपण या कारणांना दूर करतो, जेव्हा आपण या कारणांना दूर करतो, तर प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होईल. पण जर तुम्ही डॉक्टरांकडे गेल्या, तुम्हाला फक्त बीपी वर औषध मिळतं, म्हणजे बीपी कंट्रोल करण्याचं औषध मिळतं. शुगरवर औषध मिळतं, म्हणजे तात्पुरती शुगर तुमची जी ग्लुकोमीटरवर दाखवली जाते ती कंट्रोल करणारं औषध तुम्हाला मिळतं. करेक्ट? म्हणजे जर त्या औषधांनी तुमचा शुगर बीपी कंट्रोल म्हणजे कायमचा बरा झाला असता, तर तुम्हाला वारंवार औषधं घ्यावं लागले असते का? वारंवार औषधं घ्यायची गरज, पण औषधं जर घ्यायला लागत आहे, याचा अर्थ इट कॅन क्युअर, कंट्रोल ओनली, नॉट क्युअर. याचा अर्थ काय आहे की हे डिसीजेस फक्त कंट्रोल होऊ शकतात, क्युअर होऊ शकत नाही, ऍज पर मेडिकल याच्यात. ठीक आहे.
पण हे आजचे जे मॉडर्न मेडिसिन, मला आनंद होतोय की बरेचसे मेडिकल प्रॅक्टिशनर आज या कन्सेप्टवर काम करत आहे, डिसीज रिव्हर्सल प्रोग्राम. ठीक आहे. कधी तुम्ही ऐकलं नव्हतं बीपी शुगर साठी डिसीज रिव्हर्सल आहे, पण आताच्या घडीला हा रिव्हर्सल प्रोग्राम चालू आहे. ठीक आहे, एक मिनिट. तर हे जे कन्सेप्ट आहे याचा अर्थ काय, की आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुधार केला, आपल्या औराला क्लीन ठेवलं, आपल्या 7 चक्रांच्या एनर्जीला चार्ज केलं, तर काय आपण आपल्या आजारातनं बाहेर पडू शकू. आता किती लोकांना आवडेल की आपला औरा, म्हणजे औरा असतो आणि तो बघायचा, स्वतःचा फील करायचा आणि दुसऱ्यांचा बघायचा आहे. प्रॅक्टिकली मी तुम्हाला औरा दाखवणार आहे, स्कॅन करायला शिकवणार आहे. ग्रेट. सो आता कागद पेन तुम्ही घेतला असेल, मी पण तुमच्यासाठी एक कागद पेन इकडे घेतलेला आहे. ओके, आता हा कागद आहे. या कागदावर इथे मी एक डॉट काढणार तुमच्या समोर. आता बघा, या पॉइंटला जेव्हा तुम्ही एकटक बघाल, विदिन सम सेकंद बघा, इथे तुम्हाला या पॉइंटच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसतंय का सांगा. हा या पॉइंटचा औरा आहे. दिसत आहे. तुम्ही तुमच्या वही पेनवर, तुमच्या वहीवर तुम्ही असा डॉट काढून त्याचा देखील औरा बघू शकता. क्लिअर. दिसत आहे का सांगा. दिसला का. कुणाकुणाला यस टाईप करा. कुछ तो इंटरॅक्शन कीजिए. ओके ओके ओके, चला, थँक्यू. दिसत आहे. आता बघा, हे जे आपण बघितलं की इथे तुम्हाला हा औरा दिसतोय. आता मी हा पेन इथे ठेवते. मागचा सरफेस प्लेन पाहिजे फक्त. हा पेन मी इथे ठेवलेला आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. शॅडो बघायची नाही आहे. हे बघा, इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे या प्रकाशाचा लाईट, एक लाईट म्हणजे दिसत आहे, इथे प्रकाश दिसतोय, एक लाईट दिसतोय. ठीक आहे. हा जो लाईट आहे, हा जो लाईट तुम्हाला दिसत आहे, हा या पेनाचा औरा आहे. ठीक आहे. या पेनाचा हा औरा आहे. ठीक आहे. म्हणजे वस्तूंना औरा असतो. क्लिअर झालं. एका पॉइंट पासून दिसला, सगळ्यांना दिसत आहे प्रकाशाची लाईन. इकडे आणि इकडे पण बघा, शॅडोच्या अलीकडे एक प्रकाशाची लाईन आहे. हा या पेनचा आवरा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे मी माझा हात ठेवते. बघा, शॅडो बघायची नाही. शॅडोची तर वेगळी लाईन आहे, पण शॅडोच्या अलीकडे एक प्रकाशाची लाईन आहे. ती माझ्या, तो जो दिसत आहे तुम्हाला, माझ्या बोटांचा औरा तुम्ही बघू शकता. दिसला. प्रकाशाची क्लिअर लाईन दिसत आहे. येस ऑर नो. ओके, चला, थँक्यू. आता आपला, तुम्हाला मी आता दुसऱ्या व्यक्तीचा पण औरा बघायला सांगणार आहे आणि स्वतःचा पण तुम्ही बघू शकणार आहे. आता बघा, माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या जर नोज टिपवर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर इकडे या साईडनी तुम्ही माझा औरा बघू शकणार आहे. इकडे या साईडनी बघा, इकडे असा तुम्हाला प्रकाशाचा वलय, माझा आभामंडल देखील तुम्ही बघू शकणार आहे. दिसला. ज्यांना दिसला त्यांनी एस टाईप करा. ओके, थँक्यू.
कॉन्सन्ट्रेशन चांगलं लागतं बघा. ज्यांना दिसलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये येस टाकलेला आहे. दिसलं का सुवर्णा वाघ मॅडम? एक बघा इथे प्रकाशाची लाईन क्लिअर दिसते. ठीक आहे, एक व्हाईट प्रकाशाची लाईन तुम्ही बघू शकता आता. ठीक आहे, ज्यांना माझा नसेल दिसला त्यांना मी अजून एक प्रॅक्टिकल करायला सांगते. तुमच्या घरासमोर घरामध्ये आता तुमच्यासोबत एखादी व्यक्ती असेल, ठीक आहे, त्यांना प्लेन सरफेसवर बसवा, त्यांना डोळे बंद करायला सांगा आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. त्यांचा औरा तुम्ही बघू शकता. चला बघायचा प्रयत्न करा. बघायचा प्रयत्न करा. नोज स्ट्रीपवर लक्ष केंद्रित करायचं. मागचा सरफेस प्लेन पाहिजे. अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं डार्क वलय दिसेल, त्याच्यावर फोकस करा. ज्यांना दिसलं त्यांनी थंब दाखवा किंवा यस टाईप करा किंवा हँड करा. एक मिनिट. ओके, आता बघितलं का तुम्ही आजूबाजूच्यांचा औरा? आता बघा, आता फक्त आपण औरा बघितला, पण औरा बघणं आपलं काम नाहीये. आताचं प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रॅक्टिकलची गंमत बघा. आपल्याला नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत का राहायचंय? तुम्ही बघता की तुमच्या घरचं वातावरण खूप चांगलं आहे, पण एखादा व्यक्ती येऊन गेला की आपोआप चिडचिड व्हायला लागते. होतंय? कधी अनुभव केलेला आहे? एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचं घरचं वातावरण चिडचिड होतं का बरं? किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तुमचं आपोआप डोकं दुखायला लागतं. जसं लग्न समारंभ आल्यावर खूप चिडचिड होते, डोकं दुखायला लागतं. बरोबर आहे? लग्न समारंभाला गेलं चिडचिड होते, डोकं दुखायला लागतं. का घडतात या सगळ्या गोष्टी? याचं कारण तुम्हाला सांगते की या ज्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा कुठेतरी त्यांच्या औरातल्या आपल्याला टच करतात. प्रॅक्टिकली बघायचंय. चला आता तुमच्याच घरच्या एका व्यक्तीला जवळ घ्या, एका व्यक्तीला बोलवा. मी प्रॅक्टिकली सांगते की दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचा एनर्जी लेवल कनेक्ट होत असतो. जवळ बसले तरी एनर्जी लेवल कनेक्ट होत असतो. कधी विचार केलाय का? आणि म्हणून चांगल्या लोकांची संगत आपल्याला पाहिजे. चला दोन्ही उभं राहायचंय, असं दूर दूर उभं राहा. एक 5 ते 7 फुटाचं अंतर घेऊन उभं राहायचंय. ज्यांच्या घरी आहे त्यांनी प्रॅक्टिकल करा. नाही या संध्याकाळी घरी आल्यावर प्रॅक्टिकल करून बघू शकता. चला, कोण 2 व्हॉलेंटियर पाहिजे मला? कोण प्रॅक्टिस करणार आहे माझ्यासोबत? सारखं डिस्कनेक्ट होत आहे मॅडम. माझ्याकडनं नेटवर्कचा इश्यू नाहीये, तुमचं नेटवर्क चेक करा. कोण प्रॅक्टिकल करणार आहे माझ्यासोबत? हँड करा. ओके, स्नेहल मॅडम, गुड. अनम्यूट करा, माईक ऑन करा. ओके, स्नेहल मॅडम माईक ऑन करा. ओके, कुठून आहात मॅडम? मोबाईल आडवा करा आधी. अमरावती श्रीकृष्ण विहार. अच्छा, अमरावतीतनंच आहात का तुम्ही? चला, अमरावती श्रीकृष्ण विहार. मागे मागे सरका, थोडं मागे सरका. उभं राहायचंय तुम्हाला, उभं राहायचंय. 5 ते 7 फूट दूर अंतरावर उभं राहायचंय. मागे सरका अजून. 5 ते 7 फूट अंतरावर उभं राहा. दूर दूर उभं राहायचंय. दूर 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 अजून दूर. एकमेकांच्या समोर फेसिंग करून, एकमेकांच्या समोर फेस करून उभं राहायचंय. ओके, ठीक आहे.
आता बेटा तू डोळे बंद कर आणि जस्ट रिलॅक्स असे हँड रब करून असा उभा राहा. ठीक आहे. आणि तुम्ही काय करायचं, दोन्ही हात रब करून हात वर घे. नाव काय बेटा तुझे? दोन्ही हात रब करून हात असे ठेवतो तो असे समोर, हात हृदय चक्रासमोर हात ठेव. हात 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 समोर. ओके डन. बस ते तसे डोळे बंद करून स्टेबल उभा राहा. आणि तुम्ही दोन्ही हात रब करून हळूहळू हळूहळू समोर जायचंय. त्याच्या हाताला टच न करता हळूहळू समोर जा. हळू एकदम स्लो समोर जा. स्लो स्लो फोकस करा. एक वेळ असेल की टच न करता तुम्हाला हातांमध्ये व्हायब्रेशन जाणवेल, थंड गरम किंवा काहीतरी अशा एनर्जीचा खिचाव जाणवेल. जाणवला बेटा? तुला जाणवतंय का हातामध्ये काहीतरी काहीतरी खिचाव? आता इथेच काय झालं, जिथे तुम्हाला दोघांची एनर्जी, आता तुम्ही टच केलेला नाहीये पण दोघांची एनर्जी तिथे कनेक्ट झाली. दोघांचा औरा, जो औरा आपण शिकतोय तो औरा तिथे कनेक्ट झाला. म्हणून तुम्हाला ते कंपन जाणवले. नाभीपासून कट 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 करा. कट 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 करा. नाभीपासून असं कट 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 3 वेळा म्हणा. 3 टाइम्स कट कट कट. कट 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 नाभीपासून नाभीपासून कट कट कट. कट कट कट. ओके. का बरं कट केला? कारण आपण एका एनर्जीला टच केला, जाणीवपूर्वक टच केला. तर अशा वेळेस काय होतं की सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक लोक आपल्या एनर्जी सेंटरवर बसा. अजून दुसरं प्रॅक्टिकल करणार आहे आपण. पहिले हा मुद्दा एक्सप्लेन करते. बसून घ्या मॅडम, बसून जा. ओके. आता याच्यात काय झालं की जेव्हा आपण दोन लोकांच्या एनर्जीमध्ये कनेक्शन करतो, तर दोन लोक जेव्हा एकत्र येतात, समोरचा व्यक्ती जर पॉझिटिव्ह नसेल तर तो आल्याने तुम्हाला चिडचिड होईल, डोकं दुखेल. लग्न समारंभामध्ये एकाच गर्दीच्या ठिकाणी अनेक लोक मिळतात, म्हणून तिथे चिडचिड चिडचिड होते आणि आपलं डोकं दुखायला लागतं. एकदम खूप थकवा जाणवतो. तुम्ही बघा, गर्दीच्या ठिकाणून आल्यावर तुम्हाला थकवा का जाणवतो? त्याचं कारण हे आहे की फक्त तुम्ही तिथे काही कामही नसतं केलं. बरं, लग्नाला जाऊन काय तुम्ही तिथे पोळ्या लाटलेल्या असतात का? कुणाला वाढणं केलेलं असतं का? नाही. पण तरी तुम्ही का थकता? कारण अनेक लोकांच्या एनर्जी सेंटरमध्ये तुम्ही आल्यामुळे, अनेक लोकांचा औरा तुमच्या एनर्जीवर मिक्स झाल्यामुळे तुम्हाला त्या एनर्जीशी कनेक्शन होतं आणि मग ती एनर्जी तुम्हाला टच झाल्यामुळे चिडचिड होते, डोकंदुखी होते. चांगल्या आणि म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत नेहमी राहणं गरजेचं आहे. आपले मित्र, आपल्या मैत्रिणी, आपल्या चांगल्या. आता तुम्ही म्हणाल घरातल्या लोकांना कसं बदलायचं, ते बदलायला मी शिकवणार आहे. सेकंड थर्ड लेवलमध्ये रेकीला अन्न पाणी चार्ज करणार लेवल 1 ला शिकवणार आहे. पण सेकंड थर्ड लेवलमध्ये आपण त्या घराला पॉझिटिव्ह ऊर्जांनी कसं परिपूर्ण करायचं याचं टेक्निक आपण नेक्स्ट लेवलमध्ये शिकणार आहोत. क्लिअर? ओके. तर या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी जे आहे त्या औराला क्लीन करून राहू शकतो. किती लोकांना हा विषय कळला? चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, कळलं प्रॅक्टिकली. ज्यांनी नाही करून बघितलं, प्रॅक्टिकल करून बघा. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आहे की तिथे दोन व्यक्ती, म्हणजे जिथे टच पण करणार नाही तरी देखील समोरच्याच्या औरामध्ये काय निगेटिव्हिटी आहे हे आपण ओळखू शकतो. ठीक आहे. कुठे त्याच्या शरीरावर इनबॅलन्स आहे, कसं होईल? डॉक्टरांना स्कॅन करावं लागेल. तुम्ही सांगितल्याशिवाय तुमचं डोकं दुखतंय की नाही हे डॉक्टर सांगू शकणार नाही. पण तुम्ही समोरच्याच्या शरीरावर कुठे काहीतरी डिस्टर्बिंग एनर्जी आहे हे ओळखू शकाल. ठीक आहे. मे बी ती पेन स्वरूपात असेल किंवा कुठल्या तरी ट्रेस स्वरूपात असेल. आता आपण हे प्रॅक्टिकल करणार आहोत. स्नेहल मॅडम, अजून मला तुमची गरज पडेल. अनम्यूट करा आधी. ओके, थँक्यू. आता तेवढंच मागे जायचंय आणि समोरासमोर असं उभं राहायचं की टच न झालं, हातांना टच झाला नाही पाहिजे असं उभं राहायचंय. हातांना टच झाला नाही पाहिजे असं उभं राहायचंय. असं. हा. हो. ओके. तू हात स्टेबल ठेव बेटा. तू हात खाली स्ट्रेट ठेव. आता हात वर. थोडं मागे जा, किंचित थोडं किंचित मागे जा. ओके डन. आता तुम्ही दोन्ही हात रब करा आणि तू डोळे बंद कर बेटा. आणि हळूवार त्याच्या डोक्यापासून टच करायचं नाहीये. टच न करता हात हळूवार खाली घ्या. स्लोली 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 हात खाली घ्या. जिथे तुमचे हात हेवी होतील किंवा असे काहीतरी व्हायब्रेशन जास्ती होतील ती जागा फक्त एक्सपिरियन्स करा. स्लोली हात खाली घ्या. स्लोली. बोट जोडलेले. स्लोली हात खाली घ्या.
अजून खाली जा, अजून खाली जा, पूर्ण चेक करा. बॉडीचं स्कॅनिंग करताय तुम्ही. संपूर्ण शरीरावर कुठे एनर्जी कशा आहेत त्या शरीराच्या एनर्जी तुम्ही स्कॅन करताय. हा, कुठे कुठे तुम्हाला त्या एनर्जी हेवी जाण, परत कट 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 करा. हा, आता कुठे कुठे त्या एनर्जी हेवी झाल्या त्या सांगा. तुम्हाला कुठे हात हेवी वाटले? इथे इथे इथे. बेटा तुला शोल्डर किंवा कफ वगैरेचा काही त्रास आहे का आता? सर, शोल्डर. हा बघा, आता शोल्डर, आता मला तर माहिती नव्हतं, पण तुझ्या आईला तिथेच एनर्जी हेवी जाणवली जिथे तुला पेन आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने या प्रॅक्टिकल मधनं तुम्ही कुणाच्याही शरीरावर कुठे, आता उपचार पण करायला शिकवणार आहे, पण सध्या तुझी आई शिकलेली नाही आहे तो उपचार कसा करायचा. पण नेक्स्ट वीक मधला आपला टॉपिक आहे जिथे तुम्ही उपचार करायला पण शिकणार आहे, स्पर्शाच्या माध्यमातून हील करणार आहे. थँक्यू. तर बघा, या पद्धतीने आपण कशा पद्धतीने एखाद्याचा औरा स्कॅन करायचा, नेमकं शरीरावर कुठे वेदना आहे ओळखू शकतो. अजून कोणी हे प्रॅक्टिकल केलं का? स्नेल मॅडम शिवाय अजून कोणी प्रॅक्टिकल केलं का? बघा, हे प्रॅक्टिकल सेशन आहे. इथून पुढे पूर्ण आपले प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल करावे लागतील. आता आपण स्कॅन करणं किंवा फक्त फील करणं किंवा एवढा बघणं एवढ्यासाठी हा विषय शिकत नाही आहे. ठीक आहे, औरा बघणं, फील करणं, स्कॅन करणं एवढ्यासाठी आपण हा विषय बघत नाही आहे. तर आपला मुख्य जो उद्देश आहे औरासाठी बघणं, तो महत्वाचा विषय म्हणजे की आपल्याला औराला क्लीन पण करायचं आहे. मग जसा व्यक्तीचा औरा बिघडतो म्हणून आजार होतात, तसे घराचे औरा बिघडला की घरामध्ये निगेटिव्हिटी येते, चिडचिडचं वातावरण होतं, वारंवार आरोग्याच्या समस्या येतात. कधी एक्सपिरियन्स केलाय का? नाही. याचाच अर्थ काय की आपल्या घरामध्ये देखील त्या निगेटिव्हिटी नाही असायला पाहिजे. तुम्ही आता घराचा औरा क्लीन करणं आणि व्यक्तीचा औरा क्लीन करणं दोन्ही पद्धती सांगते. व्यक्तीच्या औरामध्ये आपण फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग हे दोन्ही विषय आपण बघणार आहोत. ठीक आहे, फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग हे आपण बघणार आहोत. ओके, चला आता पुढे जाऊ, कशा पद्धतीने आपण याला समजून घेणार आहे. तर पहिले सुरुवात करूया आपण घराचा औरा कसा क्लीन करायचा. ठीक आहे, घराचा औरा क्लीन कसा करायचा. आता बघा, मीठ. ठीक आहे, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. तर खडे मीठ आणायचं सगळ्यात सोपा उपाय आहे. टॉयलेटमध्ये काचेच्या बाउलमध्ये, विंडो जिथे टॉयलेटमध्ये विंडो असेल किंवा काही, तर तिथे 80% मीठ त्या वाटीत भरून ठेवायचं. पूर्ण कधीच फुल वाटी भरायची नाही. काचेच्या बाउलमध्ये 80% मीठ भरून टॉयलेटच्या दोन्ही कोप, जिथे जिथे टॉयलेट बाथरूम आहे तिथे तुम्हाला वाटी ठेवायची आहे भरून. एक मिठाची वाटी, ती 15 दिवसांनी फेकून द्यायचं, डस्टबिन मध्ये टाका, कचरेवाल्याला देऊन टाकायचं किंवा फ्लश करून टाकायचं. ठीक आहे, एक आणि घराच्या निगेटिव्हिटी कुठे जमा होते? कोपऱ्यांमध्ये. तर घराच्या दाराच्या मागे, म्हणजे जिथे कोपरे आलेले आहेत, कोपऱ्यांचा भाग दिसतोय अशा कोपऱ्यांमध्ये बाउलमध्ये मीठ भरून ठेवायचं. आता ज्यांना मीठ भरून ठेवायची इच्छा नाहीये त्यांनी ऍटलिस्ट वीकली 2 days तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही फरशी पुसता त्या फरशी पुसताना त्याच्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसायचा. म्हणजे घरामध्ये कुठल्याही कारणाने येणारी निगेटिव्हिटी येत नाही. मग मी तुम्हाला नेक्स्ट ऍक्टिव्हिटी शिकवणार जेव्हा आहे नेक्स्ट वीक मध्ये, एनर्जी बॉल ऍक्टिव्हिटी. त्याच्यातनं तुमच्या घरातली निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला पण शिकवणार आहे. ठीक आहे. ओके, तर निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला आपण शिकवणार आहे. चला, त्यानंतर स्वतःचा सेल्फ औरा क्लिन्झिंग. सेल्फ औरा क्लिन्झिंग मध्ये सगळ्यात पहिला विषय तो म्हणजे आंघोळीच्या पाण्यात थोडं मीठ टाकणं. ज्या दिवशी तुम्ही बाहेरून आलात, कुठल्या गर्दीच्या ठिकाणून आलात किंवा बरं वाटत नाही, सगळ्यात पहिले औरा क्लीन्स करायचा. आता तुम्ही बघितलं असेल, आपली आजी, आई जेव्हा केव्हा नजर लागली असं म्हणायची, तर ती काढताना कधीच शरीराला स्पर्श करत नव्हती. येस ऑर नो? शरीराला स्पर्श करायची का? दुरूनच मीठ मोहऱ्यात जे काही पद्धत आहे त्याच्याने ती दुरून औरा क्लिन्झिंग करायची. बरोबर आहे?
तर औरा म्हणजे आपल्या शरीराला चिटकलेला वलय असतं, हे तेव्हा माहिती होतं त्यांना. आणि ते तेव्हा आपण त्यांना अंधश्रद्धाळू म्हणत होतो. बरोबर आहे. आपण त्यांना अंधश्रद्धाळू म्हणत होतो, पण त्यांना औरा क्लिन्झिंगची टेक्निक माहिती होती. आज विदेशांमध्ये मिठानी औरा क्लीन केल्या जातो. आलं लक्षात. आपल्यासाठी ती आपण अंधश्रद्धा म्हणून ठेवली, पण आज मिठानी औरा क्लीन फॉरेन मध्ये सुद्धा जे पण हिलर्स असतात ते निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला सॉल्ट ऍक्टिव्हिटी वापरतात. ठीक आहे. किंवा डॉक्टर जे नॅचरोपॅथी डॉक्टर किंवा आयुर्वेद डॉक्टर हे तुम्हाला पायामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला थकवा आला असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये पाय ठेवायला सांगतात, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये औरामध्ये असलेली निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जायला पाहिजे. त्या पण पद्धतीने तुम्ही करू शकता. मग आता मी तुम्हाला त्याच्याही पेक्षा सोपा उपाय सांगते औरा क्लिन्झिंगसाठी. पहिले स्वतःचा औरा फील तर करावं लागेल ना, त्याच्यासाठी स्वतःचा औरा क्लीन करण्यासाठी. बरोबर आहे. स्वतःचा औरा फील करायचा आहे. सगळ्यांनी रब करा हँड. रब युअर हँड. आता आपण सेल्फ औरा फील करणार आहे आणि मग त्याला क्लीन करायला शिकणार आहे. बघा आता इथून हात फिरवा. डोक्याच्या आजूबाजूनी बघा, तुम्हाला तुमचा औरा फील होणार. हातामध्ये जे कंपन दुसऱ्यांसाठी जाणवले ते तुम्हाला स्वतःसाठी जाणवते. कोणाला जाणवत आहे कंपन? बघा स्वतःच चेक करू शकता. जिथे काही दुखावत असेल ना तिथे तुमचे कंपन खूप वाढतील. बघा कोणाकोणाला जाणवत आहे हेवीनेस आला का हातामध्ये? त्यांनी असा थंबनी दाखवा जिथे जे इफ यू आर फिलिंग द एनर्जी, शो मी युअर थंब. तर ही आपली एनर्जी आपण फील करतोय. आपला आभामंडळाची एनर्जी आपण फील करताय. परत हँड रब करा. जाणवत नसेल तर. ज्यांना जाणवत नाही, हाताच्या तिथे तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक बोटाच्या तिथे तुम्ही जर असं केलं तरी बोटांच्या तिथे तुम्हाला एनर्जी जाणवेल. ठीक आहे. चला बघा, तुम्हाला एनर्जी जाणवेल तुमची स्वतःची. आता बघा, जे लोक जास्ती टीव्हीचा मोबाईलचा वापर करतात त्यांनी चष्मा काढून डोळ्याला टच न करता अशी एनर्जी करा, गरम वाफा जाणवतील. जे लोक जास्ती हेडफोन वापरतात कानाच्या तिथे एनर्जी चेक करा हँडरप करून. अशा कानातून गरम वाफा किंवा अशी खूप फोर्सफुल एनर्जी बाहेर पडताना जाणवेल. चला चेक करा. कुणाकुणाच्या कानात मधनं गरम वाफा जाणवल्या? टच करायचं नाही. टच न करता थोडीशी गॅप ठेवायची. हाताचे बोट जोडलेले, हाताचा कप शेप. गुड. जाणवला? मग लक्षात आला की आपल्याला पण सुद्धा हिलिंगची गरज आहे. मग आता याला क्लीन कसं करायचं? सोप्पा उपाय सांगते. दोन्ही हात रब करायची आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुना मानतात त्यांना प्रार्थना करायची आणि मग म्हणायचं आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी प्रकार से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में आ जाए. तीनदा फुंकर मारून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 टाइम्स करायचं आहे. अगर मेरे आभा मंडल, तुम्हाला अगदी 30-40% फरक देखील काही वेळेस आभा मंडळ क्लीन केल्याने तुम्हाला भेटू शकतो. फक्त औरा क्लिन्झिंग केल्यामुळे 30 to 40% रिलीफ तुम्हाला मिळू शकतो. करून बघा, करून बघा. 3 टाइम्स करा. पूर्ण बॉडीला पायापर्यंत हात घ्या हळूहळू. आणि मग अफर्मेशन द्या. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से
कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। 3 टाइम। आता हे झालं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग, जे रोज तुम्हाला करायचं आहे ना. औरा क्लिन्झिंग झाल्यानंतर कट 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 डिलीट 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 करायचं आहे. ठीक आहे, कारण त्या नकारात्मक एनर्जी पासून आपण स्वतःला डिस्कनेक्ट करतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट. आता आपल्याला नेक्स्ट याच्यात लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग म्हणजे काय? जर आपलं डोकं दुखत आहे, फक्त पोट दुखत आहे, पाठ दुखत आहे, तर लोकल बॉडी पार्ट. तर डोकं दुखत आहे तर लोकल बॉडी पार्ट कसा करायचा बघा. गवत उपटल्यासारखं पूर्ण इथून काढून टाकायचं. व्हॉट एव्हर इज निगेटिव्हिटी देअर जस्ट रिमूव्ह अँड क्लीन. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी जी कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे जस्ट पूर्ण निघाली आहे, क्लीन झालेली आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे पूर्णपणे निघालेली आहे, क्लीन झालेली आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे पूर्णपणे निघालेली आहे, क्लीन झालेली आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे पूर्णपणे निघालेली आहे, क्लीन झालेली आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे पूर्णतः निघालेली आहे, क्लीन झालेली आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे पूर्णतः निघालेली आहे, क्लीन झालेली आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे संपूर्ण रिमूव्ह झालेली आहे, जस्ट क्लीन जस्ट क्लीन जस्ट क्लीन. आता हे क्लिन्झिंग आपण लोकल बॉडी पार्टवर केल्याने तुमचा जो काही पेन आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. ज्या कुठल्या कारणाने तुम्हाला जो काही पेन जाणवतो तो तिथे हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू जाणवेल. ठीक आहे, आता हे झालं लोकल बॉडी. आता तुम्हाला ऍपमध्ये, म्हणजे सॉरी, ऍप आपण सेकंड लेवल पासून देत असतो, तर तुम्हाला व्हिडिओज येतील युट्यूबचे. त्या व्हिडिओमध्ये लोकल बॉडी पार्ट औरा क्लीन कसं करायचं दुसऱ्यांचं. ठीक आहे, आता आपण स्वतःचं बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांचा ताप कसा कमी करायचा आणि फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं, ते 3 व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर मिळणार आहे. ठीक आहे, तर ते व्हिडिओ बघून तुम्ही इतरांचं जे काही क्लिन्झिंग आहे ते सहजतेने करू शकणार आहे. ठीक आहे, सहजतेने तुम्ही ते करू शकणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत कुणाचा काही प्रश्न आहे का? बघा, शरीराच्या प्रत्येक ऑर्गनवर रेकीनी आपण उपाय करू शकतो, शारीरिक, मानसिक, भावनिक. अजून आपण रेकीच्या उपायांपर्यंत पोहोचलेलो नाही. प्रत्येक ऑर्गनच्या क्लिन्झिंगसाठी तुम्हाला मी प्रोटोकॉल देणार आहे. तुमच्या नोट्स मध्ये जेव्हा तुम्हाला नोट्स पाठवल्या जातील, आज आपण 3 व्हिडिओ मी पाठवायला सांगते. तुम्हाला जेव्हा नोट्स पाठवले जातील त्याच्यात आजार आणि रेकीद्वारे उपचार, कुठे हात ठेवायचा, कसा हात ठेवायचा, हे 7 चक्रांचं नॉलेज देखील तुम्हाला दिलं जाणार आहे. ओके, औरा क्लिअर झाला प्रत्येकाला? आता आपण बघणार आहे कालचा आपला राहिलेला थायरॉइड पण बरा होईल का. मॅडम थोडस गुगलवर जाऊन चेक करा. 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा रिझल्ट आपल्याकडे आहे. त्यानंतर पुण्याचेच डॉक्टर डोंगरे आहेत, ज्यांच्या घरात 3 डॉक्टर आहेत. माझं वाक्य नाही, मॅडमच्या स्वतःच्या याच्यात बोललेलं आहे, त्यांचा व्हिडिओ आहे परत एक. तर डोंगरे मॅडमला असा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर झालेला होता की ज्यांच्यात रोज त्यांच्या तोंडात रक्त यायचं आणि रातून रक्त येऊन येऊन तोंड इतकं काळं झालं होतं की त्या काही खाऊ शकत नव्हत्या. मला भेटण्याच्या आधी 2020 मध्ये त्या अक्षरशः दुधामध्ये मिक्सरमध्ये पोळी ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये फक्त गिळायच्या, जिभेवर टेस्ट घेऊ शकत नव्हत्या. आज त्या हिरवी मिरची, लाल मिरचीचा ठेचा खाऊ शकतात, एवढा ठीक झालेला आहे. सगळे टेस्ट झाले होते. डॉक्टरांनी म्हटलं होतं 1 वर्ष दूध पोळी खाल्ली त्यांनी, बाकी काहीच नाही. डॉक्टरांनी म्हटलं होतं उरलेल्या आयुष्यात तुम्हाला असंच जगावं लागेल. मेडिकल सायन्सचा त्यांच्यासाठी हा रिपोर्ट होता. तुमच्या या डिसऑर्डरवर आमच्याकडे मेडिसिन नाही. ठीक आहे, तर तुम्ही जरा युट्यूबवर जा, आपले टेस्टिमोनियल आहेत स्टुडंटचे, ते तुम्ही बघू शकतात किंवा इन्स्टावर जाऊन बघू शकता की कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहे. ठीक आहे,
तर ग्रुपवर जमलं तर मी सांगते माझ्या स्टाफला लिंक शेअर करण्यासाठी. तर या पद्धतीने रेकी फक्त ट्रस्ट पाहिजे, कारण आपण हा जो विषय सांगतोय ते नवीन आहे, बऱ्याच लोकांनी ऐकलेलं नाही आणि मी म्हणजे पॉझिटिव्हिटीपेक्षा रेकीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी जास्ती असते. म्हणजे रेकीबद्दल ती पॉझिटिव्हिटी बघायला भेटत नाही अजूनही. पण रेकी ही इतकी सुंदर ऊर्जा आहे की आज कितीतरी मेडिकल प्रॅक्टिशनर्स, म्हणजे माझ्याचकडे 400 प्लस मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी रेकीचा क्लास केलेला आहे. माझं जे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलिंग मध्ये राहिलेलं आहे त्याच्यात कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर जे माझे विद्यार्थी आहेत, जे मी माझं भाग्य समजते की एवढ्या मोठ्या व्यक्तीला मला शिकवायला मिळालं. तर त्या व्यक्तींनी तिथे पूर्ण त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे की त्यांनी कोणते कोणते कोर्सेस केले आणि त्यांचा अनुभव काय काय आहे. तर विचार फक्त तुम्हाला विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे या ऊर्जांवर. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर बेनिफिट्स ऑफ रेकी गुगलवर टाका. आज ही ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. माझा एकमेव उद्देश आहे घराघरामध्ये एक हिलर निर्माण व्हावा. कारण माझे बरेचसे स्टुडंट आउट ऑफ कंट्री आहे. तिथले डॉक्टर्स मुलांना जेव्हा सर्दी पडसं होते एकच उपाय सांगतात, बाळाला औषध देत नाही, आईला म्हणतात जास्तीत जास्त तुम्ही पौष्टिक आहार घ्या आणि बाळाला फिडिंग करा. म्हणजे पोषक तत्व हे तिथलं ट्रीटमेंट आहे. आणि आपल्याकडे लहान लेकरू घरात असलं की अक्षरशः तो जास्ती रडला नाही पाहिजे. म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझं मूल जेव्हा छोटं होतं तो जास्ती रडायचा तर त्याचं रडणं शांत करण्यासाठी डॉक्टरांनी एक ड्रॉप दिला होता. आपल्याकडे औषधांचे असे बाळ असले की ढीग जमा होतात छोट्या बाळांच्या घरांमध्ये बघा. धीरे धीरे क्या होता मालूम है, हमारी खाने की प्लेट कम हो जाती, दवाई एक का टाइम बदल जाता. उपाशापोटी एक जेवण झाला. थायरॉइडचा प्रश्न केला होता, थायरॉइड बरा होता का? मला स्वतःला सेकंड प्रेग्नन्सी नंतर, आता माझा लहान मुलगा 15 वर्षाचा आहे, 16चा होईल, तर पण तो त्याच्या वेळेस प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड डिटेक्ट झालेला होता. 100 mg ची गोळी चालू होती. तो 1.5 वर्षाचा होईपर्यंत हिलिंग आणि बाकीच्या गोष्टी सगळं मी डाएट आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतं, लाईफस्टाईल सुधारणं गरजेचं असतं आणि प्रॉपर हिलिंग केलं. गेल्या 14 वर्षापासनं मला ही कुठलीही थायरॉइडची गोळी चालू नाही आहे. डॉक्टरांनी स्वतः माझी गोळी बंद केलेली आहे आणि आपल्याकडे अनेक स्टुडंटची थायरॉइड बीपी शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. फक्त विश्वास आणि प्रैक्टिस महत्वाची है। इथे कुठल्याही मॅजिकला हे नाही आहे, डिसिप्लिन देना है जिंदगी को. आप बोलोगे की हिलिंग कर रहा हूं मैं रोज खुद को, हिलिंग स्वतःला करत आहे आणि दिसली पाणीपुरीची गाडी, क्या होता है? आता माहिती आहे थंडीचे दिवस आहे आणि तुम्ही जाऊन जर आईस्क्रीम एखाद्या स्टॉलवर आईस्क्रीम मिळालं आणि तुम्ही ते आईस्क्रीम खाल्लं, शरीराला घातक आहे ना, थंड बरोबर की नाही? आपल्या एज्युकेशनचा उपयोग जी माता पॅक फूड मुलांना देत आहे टाइम वाचवण्यासाठी, स्वतःच्या 2 सिरियल पाहण्यासाठी, सगळ्यात मोठी चूक करत आहे. तुम्हाला एक सांगते, मधल्या काळामध्ये जी घरांमधली कन्सेप्ट चेंज झाली ना, किराण्यामध्ये ज्या वस्तू आपण आणायला लागलोय पॅक फूड, त्याचा आरोग्यावर किती परिणाम होतोय. किती साऱ्या घरांमध्ये बीपी, शुगर, थायरॉइड, मुलांमध्ये लहान वयामध्ये ओबेसिटीची समस्या येत आहे. तुम्ही पैशानी घरामध्ये अनारोग्य विकत आणून राहिलेले आहे. थोडा विचार करा की आपल्या घरामध्ये किती पॅक फूड भरलेला आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. किती लोक असे आहेत ज्यांच्या घरी झोमॅटो स्विगीची गाडी येते. मला सांगा माझ्या मैत्रिणींनो, खिचडी बनवायला संध्याकाळी घ्याल तरी अर्धा तास जाते तुमचा त्याच्यात आणि 10 मिनिटात आलेलं तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचलेलं अन्न ते केव्हा प्रिझर्व केलेलं असेल, केव्हा बनवलेलं असेल, याचे विचार तरी करता का? आपल्या एज्युकेशनला अर्थ काय आहे? जर झोमॅटो स्विगीची गाडी आपल्या घरासमोर येत असेल, 10 मिनिटात देणारं अन्न खरंच ताजं आहे का? एक पनीर बटर मसाल्याची भाजी बनवायला तुमचा अर्धा पाऊण तास चालला जाईल व्यवस्थित प्रोसेस कराल तर. आणि ती भाजी जर 10 मिनिटात तुमच्या घरात येत असेल तर त्याचा मसाला किती आधी बनवून ठेवलेला विचार करा ना. माझ्या घरासमोर आतापर्यंत फक्त 2दा झोमॅटोची गाडी उभी झाली आहे. एकदा असंच आमच्या सेकंड थर्ड लेवलच्या क्लासमध्ये एका म्हटलं की बाबा मला चॉकलेट आईस्क्रीम आवडते, असं जस्ट बोलता बोलता बोलली. आपले स्टुडंट इतके महान, 1 तासानंतर झोमॅटोची गाडी ते चॉकलेट आईस्क्रीम घेऊन माझ्या घरी. आणि दर बर्थडेला आपले काही स्टुडंट केक पाठवतात तर तेच.
त्याच्या व्यतिरिक्त माझ्या घरातून कधी झोमॅटो स्विगीला ऑर्डर दिला गेला नाही. या विचार करा, आपल्या घरामध्ये आरोग्य आणायचं आहे की अनारोग्य कुणाच्या हातात आहे? विचार करा. काय म्हणता स्नेहल मॅडम, येते का झोमॅटोची गाडी तुमच्या घरी कधीतरी? इमानदारीने सांगा. नाही येत असेल तर असा हात करा आणि स्वतःला शाबासकी द्या. येस, गुड, की मी आज ती आई आहे की माझ्या मुलांना फक्त मी आरोग्य देत आहे. आणि किती माझ्या मैत्रिणी ज्यांच्या घरासमोर झोमॅटो स्विगीची गाडी येते, गाडी येते त्यांनी हँडल्स करा. येते का अश्विनी मॅडम गाडी तुमच्या घरात? करा बरं अनम्यूट, सांगा. मॅडम, स्विगी आणि झोमॅटो हे नावच मला तुमच्याकडून माहित झाले. मलाही माहितच नव्हतं, मी कधीच मागवलं नाही. चला, अभिनंदन, खूप छान. तुम्ही तर मग खूप शाबासकी दिली पाहिजे स्वतःला. चल, ओके. मॅडम. चला, थँक्यू. तर एक लक्षात घ्या, आज आपल्या बिझी याच्यातनं आपल्या मुलांना आपल्या हातचं खाऊ घाला. तुम्ही जर आज स्कॅम म्हणजे मध्यंतरी मुंबईमध्ये एका अशाच लोकल एरियातल्या एका फॅक्टरीवर धाड पडली. रियालिटी, फॅक्टरीवर धाड पडली. ती फॅक्टरी कशाची होती? ब्रेड स्क्रम बनवणारी. हे ब्रेड स्क्रम कुठे वापरलं जातं? हॉटेलमध्ये ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या डिशेसमध्ये वापरलं जातं. पण तो जो फॅक्टरी मालक होता तो काय करायचा? मुंबईमध्ये बेकरीमध्ये एक्सपायर झालेलं ब्रेड कलेक्ट करायचा. एक्सपायरी डेटचं ब्रेड, ज्याला बुरशी लागलेली आहे, डेट गेलेली आहे, असा ब्रेड कलेक्ट करायचा, त्याला सुकवायचा, त्याला सुकल्यानंतर त्याला मशीनमध्ये ग्राइंड करायचा, त्याला फ्लेवर वापरायचा आणि परत रिपॅकिंग करून सील करून हॉटेलमध्ये सप्लाय करायचा. किंवा घरांमध्ये जे आपण ब्रेड स्क्रम आणतो ते यायचं. विचार करा, आपण घरात आरोग्य आणलं का त्या पॅकमधून? ऐसा भी होता. कधी विचार केला का अशा पद्धतीचा व्यवसाय एखादा व्यक्ती करू शकतो? धाड पडली तेव्हा ते माहिती झालं. किती लोकांनी बघितली ती न्यूज? त्या व्यक्तीला पकडलेली न्यूज कुणी ऐकली, बघितलेली आहे? बघितलंय ना मालती मॅडम? हा, सुनीता मॅडमनी पाहिली आहे, मालती मॅडम पाहिली. तर मग ही जे रियालिटी आहे, आपल्याला जर आपण सुशिक्षित आहे, आपण एज्युकेटेड म्हणतो स्वतःला, मग आपल्या घरामध्ये आरोग्य सांभाळण्यासाठी आपण आपल्या किचनला बदललं पाहिजे की नाही? येस ऑर नो? स्वयंपाक बनवताना विचारांमध्ये शुद्धता पाहिजे की माझ्या कुटुंबाला मी आरोग्याचं दान देत आहे, आणि बनवताना जे पदार्थ वापरता ते काळजीपूर्वक वापरले तर खूप चांगला रिझल्ट आपण आपल्या घरामध्ये देऊ शकू. एक 8 एक वर्ष आधीची गोष्ट आहे. आमच्या शहरातले एक डॉक्टर होते, पती पत्नी आणि मुलगा, असं 3 लोकांचं फॅमिली होते. त्यावेळेस मी जॉब करायचे, एक 10 वर्ष 8-10 वर्ष आधीची गोष्ट आहे. तर माझ्या स्कूलमध्ये त्यांचा मुलगा होता शिकायला. डॉक्टर फॅमिली. रात्रीचं काहीतरी 31 की त्याच्या क्रिसमसच्या दरम्यानचा तो पिरियड होता. हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तिथे त्यांना फूड पॉयझन झालं. पत्नीला काहीच झालं नाही, तिने पचवून घेतलं ते जे काही होतं ते, कारण तिने डाएट कमी, त्या दिवशी कमी खाल्लं होतं म्हणे. पण मुलाला आणि पतीला ऍडमिट करावं लागलं आणि त्याच्यात स्वतः डॉक्टर व्यक्तींची डेथ झाली आणि तो मुलगा बचावला त्याच्यातनं. पण विचार करा की एक फूड चुकला आणि त्याच्यामध्ये त्या वडिलांचा जीव गेला, कारण त्यांना कदाचित ते पचल्या नाही गेलं. मुलाचा जीव कसा तरी वाचला, आईला काही झालं नव्हतं. बरोबर आहे? तर याच्यावरनं लक्षात घ्या की आपल्याला आरोग्य जीव द्यायचं असेल आपल्या कुटुंबांना तर थोडा वेळ किचनमध्ये अधिक द्या. ओके. मी वर्किंग आहे. माझ्या मुलांना जर वेळ मिळत नसेल मला बनवायला, तर स्पेशल मी फुल डे साठी एक ताई आहेत माझ्याकडे. घरचं अन्न मुलांना खाऊ घालून त्यांना जे पाहिजे ते बनवून देण्यासाठी. का? तर माझ्याकडे तो वेळ नाहीये. जर मी वेळ देऊ शकत नाही, पण माझ्या मुलांना बाहेरचं खाऊन त्यांचा आरोग्यावर परिणाम झाला नाही पाहिजे, तर मग मी स्वयंपाकासाठी एक ताई आहेत माझ्याकडे की ते त्यांना जे काही लागेल ते वेळेवर व्यवस्थित बनवून देते. आणि का तर मी वर्किंग आहे, माझ्याकडे आज मी तेवढं पण बाकीच्यांसाठी खरोखर 4 सिरियल किंवा आज मोबाईलमध्ये रील स्क्रोल करण्यात जो वेळ जातो तो जर तुम्ही थांबवला ना, तुमचा मुलगा वर्गात टॉप करेल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. सगळं तुमच्या हातात आहे. कारण व्हायब्रेशन, यहाँ जाने वाला कचरा निगेटिव्ह है ना, इसको अगर रोकोगे
किती विचार करा. आज मी याच्या आधीचं माझं सेशन होतं 3 ते 4 मध्ये, तेव्हा मी एक प्रॅक्टिकल घेतलं. प्रॅक्टिकल काय घेतलं? आज सेशन होतं साऊंड हिलिंगचं, ध्वनी विज्ञानचं सेशन होतं आणि त्याच्यात मी त्यांना प्रॅक्टिकलमध्ये पहिले त्यांना लिहायला सांगितलं की तुमच्या डोक्यामध्ये या 3 मिनिटामध्ये जे जे नकारात्मक विचार येऊन राहिले सगळे कागदावर लिहा. 3 मिनिटात घाबरले. दुसरं प्रॅक्टिकल 15 मिनिटांनी घेतलं. आता मी सांगते की तुमच्या डोक्यामध्ये जे जे निगेटिव्ह विचार आहे त्या प्रत्येक तुम्हाला सतत आठवणाऱ्या निगेटिव्ह किती घटना तुम्ही 3 मिनिटात आठवू शकताय त्या आठवा आणि त्या डोळ्यासमोर आणा. अक्षरशः डोळे पुसायला लागले होते 3 मिनिटात. म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये जर 3 मिनिटामध्ये एवढा कचरा हे करतो, मग 1 तास स्वयंपाक करायला लागत असेल आणि तिथे तुम्ही त्या नकारात्मक विचारांमध्ये गुंतून राहत असाल तर कुटुंबाला आरोग्य देऊ शकत नाही. लाईफ बहुत सुंदर आहे. आलं का लक्षात? छोट्या छोट्या बदलांनी तुम्ही जीवन बदलू शकता. बरोबर है? पर उसको फॉलो करना पडेगा. आलं लक्षात? त्याला फॉलो करावं लागेल. विदाउट फॉलो म्हणजे फॉलो न करता तुम्ही काही करू शकत नाही. दर शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. ठीक आहे, यावेळेस आपण क्लास घेणार होतो पण उद्या माझ्या मुलाचा अॅन्युअल फंक्शन आहे तर आपला क्लास होणार नाही. तर आपला गुरुवारचा आणि बुधवारचा क्लास थोडा जास्ती वेळ चालेल. म्हणजे 5:30च्या जागी 6, 6:30 जे काही बसण्याची तयारी ठेवा. कारण बुधवार आणि गुरुवार, कारण गुरुवारी मला थोडंसं आउट ऑफ स्टेशन जायचं आहे. तर त्याच्यामुळे आपलं जे सेशन 10 दिवसांचं आहे तर ते 10वा दिवस जो आपल्याला फ्रायडेचा ऍडजस्ट करायचा आहे नेक्स्ट वीकमध्ये, तो आपण बुधवार आणि गुरुवारमध्ये कंप्लीट करणार आहे. कारण गुरुवारी रात्री माझी ट्रेन आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये आता आपण भेटणार आहे मंडेला. पुढच्या आठवड्यात आपलं राहणार आहे 7 रेखीचा अजून टॉपिक राहिलेला आहे आपला. त्याच्यानंतर 7 चक्रांचं नॉलेज की का कुठल्या चक्रामुळे जीवनात काय परिणाम होतो. त्याच्यानंतर व्यक्तीला तुम्ही त्या चक्र कोणतं बिघडलं आणि तो व्यक्ती कसा वागतो त्याच्यावरनं त्याचं चक्र तुम्ही अनालिसिस करू शकणार आहे. त्याच्यानंतर तुमचा मंगळवारी पहाटे होईल मंगळवारी चतुर्थी, मंगळवारी पहाटे तुमचा शक्तिपात होणार रेकीचा लेवल 1चा. तो होणार आहे पहाटे 5:15 वाजता. जर तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं आणि पहाटेचा शक्तिपात मिस केला तर तुम्हाला लेवल 1चा फायदा होऊ शकणार नाही. तर मंगळवारी पहाटे 5:15ला तुम्हाला सगळ्यांना जॉईन करावं लागेल. त्याचं ऍक्टिव्हेशन दुपारी होईल. आणि मग बुधवारी तुम्हाला आजार आणि त्याचे निदान, आणि गुरुवारी मनी मंत्रा आणि सगळं दैनंदिन प्रॅक्टिस रेकीची काय करावे हे प्रॅक्टिकल तुमचे होणार आहे. अन्न पाण्याला तुम्ही मंगळवारच्या सेशनमध्ये चार्ज करू शकाल. तुमच्या शब्दांनी पाण्याला तुम्ही गोडवा देऊ शकाल आणि मिठाचा खारटपणा तुम्ही करू शकणार, कमी करणार आहे. हे प्रॅक्टिकल आपण मंगळवारच्या सेशनमध्ये घेणार आहे. तुम्ही जर मिठाला म्हटलं की तुझा खारटपणा कमी झालेला आहे आणि पाण्याला म्हटलं की तू खूप गोड झालेला आहे तर पाण्याची चव बदलणार आहे आणि मिठाचा खारटपणा. हे प्रॅक्टिकल केव्हा करू आपण? मंगळवारी. एनर्जी बॉल एक्सरसाइज. तर या पद्धतीने पूर्ण नेक्स्ट वीकमध्ये आपलं टोटल प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. तर त्याच्यामुळे कुणीही मिस करायचं नाही आणि वेळेवर जॉईन करा अगदी आरामात. आता 222चा आकडा आहे पण सुरुवातीला 70-80 लोक असतात. तर आय रिक्वेस्ट यू, 1 तासाचं सेशन असतं, ऑन टाइम जॉईन करा. ओके. तर आपण भेटणार आहे आता सोमवारी. केव्हा भेटणार आहे? सोमवारी भेटणार आहे. आता सुट्टी देत नाहीये, काळजी नका करू. पुढचा टॉपिक मी घेते आहे, फक्त आठवण देते. कारण मग अर्धे लोक चला आता 5 मिनिटं राहिले ना, आता आपण चला हळूहळू गायब होऊन जातात. म्हणून आधी सांगते आहे की सोमवारी आपला क्लास होणार आहे. उद्या शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. आपलं 5 डे वर्किंग आहे. ओके. चला आता नेक्स्ट आपण बघणार आहे आता रेकीचा इतिहास मी तुम्हाला सांगते आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. रेकीचा इतिहासपेक्षा आज आपण पहिले बेनिफिट घेऊ आणि मग इथे हिस्ट्रीकडे बोलूया. ठीक आहे. बेनिफिट्स ऑफ रेकी आपलं राहिलंय कालचं, ते आपण कम्प्लीट करू आधी. काल आपण रेकीचे 5 तत्व बघितली. आज आपण बघणार आहे रेकी शिकण्याचे लाभ काय आहेत. रेकी शिकण्याचे लाभ काय आहे? बेनिफिट्स ऑफ रेकी. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. सर्वप्रथम रेकी आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते, नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते. त्यानंतर रेकी
आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही विकृती आहेत, एखाद्याला क्रोध येण्याची विकृती असेल, एखाद्याला खोटं बोलण्याची विकृती असेल, एखाद्याला आळसाची विकृती असेल, तर अशा विकृतींना थांबवून आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी कायम करते. ठीक आहे. अशा विकृतींना थांबवून रेकी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी कायम करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासाचं महत्वाचं साधन आहे. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासाचं महत्वाचं साधन आहे. रेकी सुरक्षित उपचार पद्धती आहे आणि याच्यानी कुठलाही नुकसान होत नाही. रेकीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. रेकी काय नाहीये, तर रेकीला कुठला धर्म, कुठला पंथ किंवा तंत्रमंत्र, ब्लॅक मॅजिक किंवा संमोहन याच्याशी रेकीचा काही संबंध नाही. ठीक आहे. हिप्नोटिझम वगैरे या सारख्या गोष्टींसोबत रेकीचा काहीही संबंध नाही. रेकी काय नाही करू शकत. रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. पण याच्यावर माझ्या एक गुरु भगिनी आहे आणि त्यांनी जेव्हा रेकी त्या शिकल्या त्याच्यासाठी की त्यांची 13 वर्षाची मुलगी होती आणि ती स्पेशल चाइल्ड होती. तिला स्वतःची लाळही पुसता येत नव्हती आणि त्यांना हे वाटत होतं की 13 वर्षामध्ये त्या मुलीचे जेव्हा पिरियड्स आले आणि मग तिचं करणार कसं, आपण आहे तोपर्यंत सगळं, त्या आईला खूप तणाव वाटला. मग तिने अभ्यास केला आणि तिला असं लक्षात आलं की रेकी असा उपचार आहे की ज्याच्यातनं मी ते करू शकते. त्या आईनी सातत्याने त्या मुलीला रेकी देणं चालू केलं. सगळे ग्रँड मास्टर पर्यंत त्या शिकल्या मुलीसाठी आणि मुलीला रेकी देणं चालू केलं. त्याचा परिणाम हा झाला की ती मुलगी म्हणजे पूर्ण लग्न नाही होऊ शकलं, पण स्वतःचे कामं करायला लागली आणि संपूर्ण स्वास्थ्य तिला प्राप्त झालं. आता ती 30 वर्षाची आहे आणि एकदम स्वतःचे सगळे कामं नीटनेटकेपणे व्यवस्थितपणे करू शकते. कुणाच्याही आधाराविना ती स्वतःचा सांभाळ करत आहे. तर जन्मतः असलेले दोष, पण सातत्य त्या आईनी 13 वर्षापासून त्या मुलीवर मेहनत केली. आज तिच्या म्हणजे चांगलं त्या मुलीचं झालेलं आहे. त्याच्यानंतर रेकी मृत्यू को नाही टाळती. जन्म आणि मरणाच्या मध्ये रेकी येत नाही. जेव्हा माझे विद्यार्थी मला फोन करतात की मॅडम माझे बाबा 85 वर्षाचे आहे आणि त्यांना हिलिंग द्या, इथे रेकी मी सजेस्ट करते माझ्या विद्यार्थ्यांना की कृपया, रेकी जन्म आणि मृत्यूच्या मध्ये येत नाही. त्यांनी 85 वर्ष म्हणजे त्यांचं जीवन आरामात जगलेले आहे, तर त्यांच्या मुक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. येस ऑर नो? बरोबर आहे. तर आता एक लक्षात घ्या की या पद्धतीने आपण या ऊर्जांना बघू शकतो. त्याच्यानंतर अगर कोई व्याधी हद से बाहर हो गई हो, तर एखाद्या पेशंटला ट्रीटमेंटला लागणारा वेळ आणि आपल्याकडे असलेला वेळ मॅच झाला नाही तर तिथे रेकीचा उपयोग होत नाही. जसं आमच्या माझ्या ज्या गुरु होत्या त्यांच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि डॉक्टरने म्हटलं की 15 दिवसाचंच आयुष्य आहे. तिथे त्या स्वतः ग्रँडमास्टर असून आपल्या वडिलांसाठी त्यांचा प्राण वाचवू शकला नाही, पण त्यांच्या ज्या कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना त्या निश्चितच कमी करू शकल्या. त्यांच्या मुक्तीच्या मार्गामध्ये त्या सहकार्य करू शकल्या. दुसरं उदाहरण सांगते, पण आपल्याकडे एक असं उदाहरण आहे की एक मॅडम, जे आज तुम्ही युट्यूबवर ते व्हिडिओ बघू शकता, की 40 दिवस डॉक्टरांनी सांगितले होते. स्वतः अर्धा तासाचा व्हिडिओ त्यांनी पूर्ण डिटेल त्यांची ती कॅन्सर रिव्हर्सिंगची जर्नी शेअर केलेली आहे. तर 40 दिवसांचं डॉक्टरांनी आयुष्य सांगितलेलं होतं. कुठल्याही दवाखान्यात न्या, कितीही खर्च करा, ठीक होऊ शकत नाही. पण त्यांची बहीण रेणुका गारकल यांनी स्वतःच्या बहिणीला हील करण्याची जबाबदारी घेतली आणि रचना मॅडमवर कंटिन्यू पहिले टच हिलिंग, मग सायकिक सर्जरीचे मास्टर लेवल आहे. हे लेवल 1चे फायदे नाही हे मी तुम्हाला सांगते. नाहीतर तुम्ही अपेक्षा कराल की आमच्या या 10 दिवसामध्ये आम्ही सगळं करू शकू. नाही. पहिलीतला पोरगा 10वीचं गणित सोडवू शकत नाही. त्याच पद्धतीने एक मास्टर हिलरची हिलिंग करते, ते फर्स्ट लेवलवाला करू शकत नाही. कारण फर्स्ट लेवलमध्ये हिलिंगसाठी आपल्याला स्पर्शाचा वापर करावा लागतो, जो नेक्स्ट वीकमध्ये आपण शिकणार आहे. आणि सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर न सांगता कुणालाही तुम्ही लोक कल्याणासाठी, व्यक्तींच्या कल्याणासाठी हिलिंग देऊ शकता. जसं एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन आहे, त्याला तुम्ही स्पर्श करते, थांब तुझं दारू सोडवायला, होणार आहे का? पॉसिबल नाही आहे. पण रेकीच्या लेवलमध्ये होईल का सांगा? एखाद्या व्यक्तीचं व्यसन सोडवायचं आहे किंवा मुलगाचा मोबाईल सोडवण्यासाठी, थांब मला तुला स्पर्श करू दे, मी तुझा मोबाईल सोडवणार आहे, होणार आहे का? पॉसिबल नाही. पण लेवल 2 मध्ये, रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये
तुम्ही त्याला न सांगता त्याच्या कल्याणासाठी त्याचा मोबाईल किंवा एखाद्या व्यक्तीचं पिण्याचं किंवा अजून कुठलंही नकारात्मकतेचं व्यसन नक्कीच सोडवू शकता. सेकंड लेवलमध्ये तुम्हाला विश बॉक्स शिकवला जातो. त्या विश बॉक्समध्ये तुमच्या सकारात्मक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही इच्छा लिहून ठेवू शकता. क्लियर? ओके, चलो आगे बढ़ते हैं. तर शस्त्रक्रिया द्वारा शरीर से निकाला हुआ कोई भी अवयव रेकी से जोड़ा नहीं जा सकता. ऑपरेशन द्वारा गेलेला ऑर्गन रेकी द्वारा जोडू शकत नाही. त्यानंतर रेकीची विशेषता आहे की यह प्रकृति ने मानव को दी हुई एक अनमोल देन है. मानव को दी हुई अनमोल देन है. रेकी एक सरल उपचार पद्धति है. केवल 1 या 2 दिन के शिक्षण द्वारा रेकी का ज्ञान, शिक्षण और अनुभव प्राप्त किया जा सकता है. आता तुम्ही म्हणाल मॅडम 1-2 दिवसात शिकवली जाते, मग 2 दिवसात का? तर आधी आम्ही जेव्हा शिकलो, या नोट जुन्या आहेत, आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा पूर्ण 4-4, 5-5 तासाचे दिवसभराचे सेशन असायचे. पण मग रेकॉर्डिंग भेटत नाही 5-5, 6 सेशनचं. मग अर्ध जे आपल्या डोक्यात आलं आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार, आता माझ्यासारखं जर हुशार नसेल, म्हणजे मी हुशार नाहीये, पण मला मग ते समजून घ्यायला वेळ लागला. बरोबर की नाही? आता हुशार लोक पटकन लक्षात ठेवतील पूर्ण 5 तासाचं सिलेबस, पण मला पॉसिबल नव्हतं. मग मला जर शिक्षकांची गरज पडली, पण तेव्हा गुरुचा मोबाईल नंबर नव्हता भेटत, नोट्स फक्त दिलेल्या होत्या, व्हिडिओ महत्व. आता जसं रेकीचे एवढे व्हिडिओ गुगलवर अवेलेबल आहे, ते युट्यूबवर अवेलेबल आहे, तेव्हा तसे उपलब्ध नव्हते. त्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना रोज एक एक टॉपिक 1-1 तास समजावून सांगून त्यांच्या माइंडला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून शिकवत असते. आणि माझ्याकडे एकदा ऍडमिशन घेतली, जशी तुम्ही लेवल 1ला आहात, जरी फ्रीमध्ये कोर्स असला तरी तुम्ही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही किती वेळा रिपीट करू शकता याच पद्धतीने. कारण कसं असतं, पहिल्यांदा शिकता शिकता जातं, काही गोष्टी समजतात, काही गोष्टी समजत नाही. सेकंड लेवलमध्ये प्रॅक्टिकल असतात, तुम्हाला त्याचे व्हिडिओज महत्वाचे असतात, ते लाईफ टाईम ऍक्सेस असतो. तो लाईफ टाईम ऍक्सेस सोबत तुम्हाला व्हिडिओ ऍक्सेस आणि लाईव्ह सेशन ऍक्सेस प्लस शिक्षक, तुम्हाला तुमच्या गुरूंशी बोलायचं, म्हणजे मला माझ्या गुरूंसोबत बोलायला फोनच नंबर मिळालेला नव्हता, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी असतात तर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकू शकता, इमर्जन्सीमध्ये बोलू शकता. या सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल असतात विथ लाईफ टाईम ऍक्सेस. लाईफ टाईम ऍक्सेस तुमचा नाही, माझा. बरोबर आहे? कारण मी माझाच लाईफ टाईम ऍक्सेस देऊ शकते. बरोबर की नाही? उद्या मी नसले तर मग तो ऍक्सेस संपून जाईल, हे समजून घ्या. क्योंकि जितनी चाबी मेरी राम ने भरी है उतना ही मैं आपको दे सकूंगी. क्लिअर? नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम लाईफ टाईम ऍक्सेस दिला होता. ओके. रेकीचा वापर प्राण्यांसाठी, त्याच्यानंतर प्लांटसाठी पण तुम्ही करू शकता, त्याला कुठलीही अडचण नाही. ठीक आहे. तर बाकीचे बेनिफिट्स आपण रेकीचे सोमवारी बघणार आहोत. ओके. सो आता आपण भेटणार आहे सोमवारी, आणि जे लोक सोमवारी येतील त्यांनाच मंगळवारचा शक्तिपातचे डिटेल्स भेटणार आहे. कारण मंगळवारी आपला रेकीचा पहिल्या लेवलचा शक्तिपात पहाटे 5:15 वाजता होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज कुणीही सोमवारचं सेशन मिस करू नका. मंगळवारी तुमचा शक्तिपात होणार आहे पहाटे, आणि मग मंगळवारी ते प्रॅक्टिकल होणार आहे जे तुम्हाला मी सांगितलं, मिठाचा खारटपणा, पाण्याचा गोडवा. ओके. आणि तुमच्या स्पर्श चिकित्सेच्या एनर्जीने तुम्ही स्वतःला आणि इतरांना उपचार करू शकणार आहे. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.